आता आपण कोथिंबीरच्या वड्या बनवून निवडून घेतलेली आहे. आता आपण तिला धुवून घेऊया. लाल मसाला तरीसाठी, म्हणजे तरी येत नाही म्हणा, पण तो लाल मसाला आहे. हे हळद, मोहरी आहे, जिरा आहे, घरचा मसाला आहे, हळद आहे, हा लाल तिखट आहे, हे बेसन आहे आणि हे मीठ आहे आणि तेल आहे. थोडा लाल मसाला टाकूया. 4 चमचे टाकते मी, कारण ते कोथिंबीर आहेत म्हणून तिखट कमी होईल. हे लाल तिखट टाकूया 1 चमच. 1 चमच हळद टाकूया. थोडं हे मीठ टाकूया. आता आपण हे बेसन टाकूया. आता कधी 1 किलो बेसन घेतलं वाटीभर. थोडं मिरचीचा ठेचा टाकतो तिखट व्हायसाठी. मिक्स करूया. लागलं तसं बेसन आपण ॲड करूया. कोथिंबीरच्या वड्याचा तयार झालेला आहे. मला म्हटलं नाही पाहिजे मला. त्याच्यात आपण हा करून घ्यायचं त्याला व्यवस्थित. नंतर आपण तिला शिजल्यानंतर कटिंग करायची आहे. वाफ द्यायची आहे आपल्याला. या टोपामध्ये आता मी पाणी ठेवलं आणि वाफेवर ठेवणार आहोत. हे बघा, आता याची वाफ घ्यायची आहे. वाफेवर आपण हे कोथिंबीर वडी तयार करूया. त्याच्यावर आता मी झाकण ठेवते. आता आपण कटिंग करूया. हे तेल गरम करायला ठेवलं. बघा, मी आता याच्यात वड्या सोडतो तेलामध्ये. करूया. आता याला पलटी करूया आपण.